आणि आता आखाड्याला करूयात सुरुवात। मोदींना पराभूत करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एक एक मित्रपक्ष शोधून आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न करतात। पण इकडे महाआघाडीत मात्र चांगलीच बिघाडी दिसते आणि त्याचं कारण आहे विखे पवार वाद। आता राधाकृष्ण विखेंनी तर नगरमध्ये प्रचारच न करणार असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे सवाल हाच आहे की याचा महाराष्ट्रावरती परिणाम होणार का? पाहूया टीव्ही 9चा स्पेशल रिपोर्ट। ऐन लोकसभा निवडणुकीत पुन्हा विखे पवार संघर्ष। याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला। आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे अतिशय दुर्दैवी होतं। राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये कोणाचाच प्रचार करणार नाही। मी नगर प्रचारात मी जाणारच नाही मतदारसंघ प्रचारात। आघाडीचे नेतेच आमने सामने, मतदारांसमोर कसं जाणार? मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला। त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्याच्या नंतर त्यांनी माझ्या केसही केलेली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर। आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईटसुद्धा रद्द केलेला होता। सुजय राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या एक दिवसाआधीच पवारांचं बाळासाहेब विखेंबद्दलचं हे वक्तव्य आणि यावरूनच आता राधाकृष्ण विखेंनी थेट नगरमध्ये प्रचार न करण्याचा निर्णय घेतलाय। आदरणीय पवार साहेबांनी आमचे वडील स्वर्गीय माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेले विधान हे अतिशय दुर्दैवी होतं। मला व्यक्तिशः फार वाईट वाटलं की आपण ज्यावेळी एक आघाडीचा धर्म पाळतो आणि आज 91च्या घटनेनंतर आज ते हयात नाहीये, अशा वेळी त्यांच्याबद्दलची टिप्पणी करणं अशा ज्येष्ठ नेत्याला किती योग्यतेचं होतं हा खरा प्रश्न आहे। मी करणार नाही। याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांनी आमच्या वडिलांसंदर्भात जे जे मत व्यक्त केली आवश्यकता नसताना, त्यांचा जर आमच्या वडिलांपासूनच विश्वास आमच्यावर नाहीये तर विनाकारण त्या ठिकाणी प्रचाराला जाऊन आणखी त्यांच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करायचं हेच मला त्याबद्दलच खरं म्हणजे माझ्यासमोर प्रश्न आहे। त्याच्या संबंधी जे विचारलं जातं, पण मी स्वतः निर्णय घेतला होता की आपण काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना भेटून ही वस्तुस्थिती मांडू आणि पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेतो तो आपण मान्य करायचा, म्हणून मी त्यांची वेळ मागितलेली आहे। आणि ती मिळाल्याच्या नंतर त्या सगळा घटनाक्रम जो आहे जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मी मांडणार आहे आणि ते जे निर्णय घेतील मग ते आपल्यासमोर मी मांडणार आहे। आता पवारांनी बाळासाहेब विखेंबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा इतिहास काय तेही पाहूया। 1991 मध्ये अहमदनगरमधून बाळासाहेबांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं। त्यावेळी पवारांनी यशवंतराव गडाख यांच्या बाजूने जोर लावला। अपक्ष लढून बाळासाहेब विखे पाटील पराभूत झाले। विखेंनी गडाख यांच्या विरोधात आचारसंहिता भंग झाल्याबाबत कोर्टात पुरावे दिले। गडाख यांना आरोपी आणि पवारांना सहआरोपी करण्यात आलं। मात्र सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेल्यानंतर पवार यातून बाहेर पडले। विखे पवार आमने सामने आल्यानं आघाडीत ठिणगी पडलीच आहे, तर काँग्रेसमध्येही थोरात विखेंमध्ये वाकयुद्ध सुरू आहे। ज्यावेळेस म्हणतात पक्ष सांगेल ती जबाबदारी, तर ती जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल आणि आतापासून पार पाडायला सुरुवात करायला पाहिजे। प्रतिक्रिया लगेच द्यायला पाहिजे की सुजय विखेंचं जे जाणं आहे भाजपमध्ये त्याचा निषेध तर पहिला त्यांनीच केला पाहिजे। मग असं आहे की खरं म्हणजे जो त्याच्या व्यक्तिगत याचा विषय आहे, अजूनही मी विरोधी पक्ष नेते पदावर राहणार, पक्ष जे सांगेल ते करणार असं ते म्हणत असेल तर त्यांना ते सिद्ध करावं लागेल की पक्ष सांगेल ते करणं हे सिद्ध करावं लागेल असं मला वाटतं। हायकमांडपेक्षा तिथे मोठं समर्थन काय हा खरा प्रश्न आहे। तेव्हा त्यांना स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाहीये। जे काही द्यायचं मी सांगायचे ते हायकमांडला सांगेल। त्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल मी बोलेल ना, मग शिव नारळ रोलर घेऊन त्यांची जी वाटचाल आहे राजकारणाच्या पण नंतर बोलू, आज तो विषय नाही मारतात। ते काय माझ्या हायकमांड नाही, मी काय त्यांना स्पष्टीकरण द्यायला मला काही तसं काही त्यांच्यावर माझ्या बंधन नाही।
सध्याच्या परिस्थितीमुळे सवालही अनेक निर्माण झाले. आघाडीतल्या नेत्यांमध्ये संघर्ष आहे, मग प्रचार कसा करणार? राधाकृष्ण विखे नगरमध्ये प्रचार करणार नाही तर महाराष्ट्रात कोणता मेसेज जाईल? पारची पवारांना आणि सुजयजी विखेंना समजूत करण्यात आलेलं अपयश नैतिक पराभव नाही का? पण जुनी घटनेचा उल्लेख फक्त त्यांनी केला, त्यात कोणाचा अवमान करण्याची भाषा नव्हती किंवा तशी आवश्यकताही नाहीये. जर कोणी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलं असेल आणि कोणत्याही परिस्थितीत खासदार व्हायचंच आहे अशी जर मनीषा कोण बाळगत असेल तर तो दोष आमचा नाहीये. त्यांचा पराभव करण्याची जबाबदारी मात्र आमची आहे. लक्ष तर मोदींना पुन्हा पंतप्रधान न बनू देण्याचं आहे. पण मतदारसंघाच्या बाहेर पडण्याआधीच आघाडीच्या नेत्यांमध्ये खडाखडी सुरू झाली आहे. त्यामुळं फुटबॉलच्या भाषेत सांगायचं झालं तर पहिला सेल्फ गोल झाला असंच म्हणावं लागेल. सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई. आणि यावरच चर्चा करण्यासाठी सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. मी ओळख करून देतो. हरीश रोगे जे आहेत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत स्टुडिओत, उमेश पाटील जी राष्ट्रवादीचे प्रवक्ते पुण्यात आपल्या सोबत आहेत, जन माइंडकर सर पत्रकार आहेत, तटस्थ मत नेहमी मांडत असतात, तसंच गणेश हाकेजी भाजपचे प्रवक्ते इथं स्टुडिओमध्ये माझ्यासोबत, आणि निलमताई गोरे शिवसेनेच्या प्रवक्ते आपल्या सोबत. सगळ्यांचं स्वागत. तर सुरुवात करूयात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीपासूनच. हरीश रोगेजी, अशी एक म्हण आहे की टांगा पलटी घोडे फरार. म्हणजे कधी एखाद्या युद्धामध्ये असं होतं की टांगा पलटी आणि घोडे फरार, आधीच युद्ध हरवले की काय असं वाटतं. सध्याची जी स्थिती आहे, एकतर जनतेला प्रश्न पडलेला आहे की नोटाबंदी वगैरे आरोप जे होते की नोटाबंदी म्हणजे नुकसान झालेलं आहे, जीएसटीचा मुद्दा, तरुण बेरोजगार किती झालेले आहेत, हे सगळे आकडे गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं तर काँग्रेसकडनं काय ना राष्ट्रवादीकडनं काय अवाक्षर काढलं जात नाहीये. मात्र कोणाचा नातू, कोणाचा मुलगा, आम्ही प्रचार करणार नाही करणार, या सगळ्यांमध्ये तुम्ही गुंतलेले आहात. अहो, कसे जाणार आहात आता येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीला सामोरे? काय सांगा? मी महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी गल्लीमध्ये चर्चा काय होते याची या ठिकाणी आपण चर्चा करत आहात. राष्ट्रीय पातळीवरती गेल्या 5 वर्षामध्ये जी जुमलेगिरी झाली ती लोकांच्या समोर आणण्याचं काम हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्याकडून सातत्याने होत आहे. हरीश रोगे, एवढी महत्वाची सीट तुम्हाला गल्ली वाटते म्हणजे? नाही, एक गोष्ट आहे हो. नाही का, जिथे तुम्ही म्हणताय की आम्ही पण आता भाजपसारखं बूथ लेवलला काम करायला लागणार, आम्ही करतो. तिथे नगरसारखी जागा, जिथे विरोधी पक्ष नेत्यांचा मुलगा तुमच्या पार्टीतून निघून जातो. गोष्ट आहे कळलं. एक गोष्ट आहे की इतर पक्षांच्या मधली लोक, हा भारतीय जनता पक्ष स्वतःला समजतो जगातला सगळ्यात मोठा पक्ष. आता जगातला सगळ्यात मोठ्या पक्षाला आपल्या मतदारसंघांच्या मध्ये उमेदवार उभे करण्यासाठी सुद्धा लायक माणसं सापडत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं दुर्दैव का देशाचं दुर्दैव आहे? काय फोडाफोड चाललेली आहे, कशी फोडाफोड चालली आहे? गिरीश महाजन जे आहे ते ठेकेदारी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वतीने सगळ्याच पक्षामधल्या लोकांना फोडण्याचं काम काँग्रेसनं कधी फोडाफोड केली अशातला कधी भाग नाही. पण अशी ठेकेदारी जर गिरीश महाजनने घेतली असेल त्यांना यश मिळते की मग काँग्रेसचं अपयश नाही? एक गोष्ट आहे हो, सातत्याने त्या ठिकाणी पैशाचा उपयोग होतो आहे, सत्तेचा गैरफायदा उपयोग केला जातो आहे आणि सगळ्या प्रकारचे मग सीबीआयचा असेल किंवा ईडीचा असेल दबाव आणून प्रश्न हाच आहे. हरीश रोगे, या सगळ्याची ठेकेदारी जी मान्य केलेली आहे आणि आता मी सुजयच्या विरोधात प्रचार करणार नाही आणि राष्ट्रवादीला मदत करणार नाही कुठली, असं स्पष्ट सांगितलेलं आहे तुमच्या नेत्यांनी. त्यांनी स्पष्ट सांगितलं असेल. ठेकेदारी मान्य केली म्हणजे? एक गोष्ट आहे, काँग्रेस पक्षाचे ते नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते आहेत आणि काँग्रेस पक्षाची जी शिस्त आहे ती त्यांना मान्य करावी लागेल. त्या ठिकाणी त्याने आपलं मत त्या ठिकाणी जाहीर केलेलं असेल, कारण समोर मुलगा आहे. समोर मुलगा असल्या कारणामुळे त्यांची कदाचित अडचण झाली असेल. जनतेसमोर जाणार कसं? आपला प्रश्न हाच आहे. या सगळ्या जनतेचे प्रश्न, कुठला पाप केलेला आहे मला सांगा ना. आम्ही जनतेत न जाण्यासारखं कोणता पाप केलेला आहे? एका कुठल्या तरी मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झालेला असेल आणि त्या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील म्हणत असतील की मी प्रचार करणार नाही, तर त्या बाबतीमध्ये निर्णय जो आहे तो पक्ष करेल. त्याने आज सांगितलंय स्पष्टपणे, मी उद्या दिल्लीमध्ये जाणार आहे, हायकमांडच्या समोर माझी जी भूमिका आहे ती मांडणार आहे. आधी पक्षनिष्ठा सिद्ध करावी लागेल. तुमचेच नेते जुंपलेले आहेत एकमेकांमध्ये, हे नाकारून चालणार आहे का तुम्हाला? नाही, कोणी जुंपलेलं वगैरे नाही. आणि आता दाखवलं आपण, आमच्याबद्दल आता दाखवलं जनतेला. बाळासाहेबांच्या बद्दल तुम्ही जे आता म्हणतात, कळकणे थोरातांच्या बाबतीत त्यांनी जे स्टेटमेंट
केलं. त्यांनी सांगितलं ना, काय सांगितलं की बाबा ठीक आहे, पक्षनिष्ठा आहे ती तुम्हाला जाहीर करावी लागेल, सांगावी लागेल. त्या ठिकाणी विखे पाटलांनी सांगितलं की मी उद्या जाणार आहे माझ्या नेत्यांना भेटायला, त्या ठिकाणी माझी भूमिका मी त्या ठिकाणी मांडणार त्यावरचं आहे. उत्तर ऐकलं तुम्ही? विखे पाटलांचं उत्तर ऐकलं? काय दिलं ते काय त्यांनी थोरातांसाठी? त्यांनी सांगितलं ते काय हायकमांड आहेत का की मी त्यांना उत्तर नाही, देऊ ते म्हणून? बरोबर आहे, त्यांच्या बाबतीमध्ये बोलले ते नाही, ही- ते थोरातांच्या बाबतीमध्ये बोलले की ते हायकमांड आहे का. आणि एक गोष्ट मी सांगतो, आपण जे म्हणालात की थोरात आणखी विखे पाटलात त्यांचा जो वाद आहे तो अनेक वर्षापासूनचा आहे, तो स्थानिक बर, पातळीवरचा आहे, दोन्ही एका पण पक्षामध्ये. हेच- आणि हे जे तुम्ही म्हणत पण असाल, जनतेचे प्रश्न तर आज सोडून हेच सगळं गडकरींच्या चव्हाट्यावर मध्ये आणि आलेलं. मोदींच्या मध्ये काय चाललेलं आहे, बर. गडकरी मोदींच्या मध्ये काय चाललेलं आपण आहे? निदान वाद साक्षी चव्हाट्यावर आणून महाराजांचा एकमेकांवरती मध्ये टीका तर उद्धार करत नाहीयेत ना. निदान वाद चव्हाट्यावर आणून एकमेकांना टीका करत नाही, हा प्रश्न आहेत ना. उमेश पाटील देखील आपल्यासोबत आहे. उमेश पाटील, हे काय चाललंय? कारण कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्रामध्ये आज प्रत्येक जण विचारतोय, ज्या प्रकारच्या चर्चा झडतायत, ज्या प्रकारची तुतू मेमे चालली आहे, याला उत्तर काय नेमकं द्याल? कारण आपण बघितलं सातत्यानं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातली भांडण चव्हाट्यावरती आली. तुम्ही भाजप आणि शिवसेनेवरती खूप आरोप केले होते, तुमचं काय? नाही, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीनं शिवसेनेने मागच्या 4 वर्षामध्ये ह्या सरकारवर थेटपणे धोरणात्मक मुद्द्यावर टीका करून नरेंद्र मोदी साहेबांना चौकीदार चोर है असं म्हणण्यापर्यंत त्यांचे वाद झालेले आहेत. त्यामुळं बरं. तुम्हाला एकतर्फी असा आरोप करता नाही, येणार नाही की याच्यावर आपण वेगळी काँग्रेस चर्चा आणि करू. राष्ट्रवादीमध्ये वाद आहे. मुद्दा तुमचा, माझा पूर्ण उद्या, आता माझं पूर्ण उद्या, माझं पूर्ण झाल्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा. मुद्दा हा नगरच्या संदर्भामध्ये चाललेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते आहेत, ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मुलांनी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताना स्पष्टपणे सांगितलं की मी माझ्या आई वडिलांच्या विचाराच्या विरोधामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. याचा अर्थ नाही, लक्षात घ्या उमेश पाटील आज प्रश्न त्याच्या मुलाचा नाही, तो एपिसोड पुढे झालेला आहे, ते सगळं झालेलं आहे. प्रश्न हा नाही, प्रश्न माझा हा आहे तुम्हाला थेट की आज आपण बघितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये जयंत पाटील म्हणाले आम्ही काय झालं तरी नगरची जागा ही आम्ही जिंकून दाखवूच. दुसरीकडे आपण बघितलं विखे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की मी माझ्या मुलाच्या विरोधात जाऊन प्रचार करणार नाही. दुखावलं गेलोय शरद पवारांनी जी वडिलांवरती टीका केलेली जे हयात नाहीयेत. आता हे एका गल्लीतलं छोटंसं राजकारण म्हणावं का? हे सगळे मुद्दे हे मी बोलतोय ना. एक लक्षात घ्या, नगरची जागा अध्यक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जागा प्रत्येक जागा प्रश्न एका जागेचा नाहीच ना. उमेश पाटील, प्रश्न एका जागेचा नाहीये. लावणारच आहोत. त्यामुळे आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या जागेच म्हणतोय मी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमच्या मित्र पक्षाच्या ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील त्या त्या ठिकाणचे आमचे उमेदवार निवडून आणण्याच्या करता आम्ही संपूर्ण शक्तीपणाला लावणार आहोत. आणि तुम्ही जे म्हणालात की आता थोडे दिवस झालं या केंद्रातल्या सरकारच्या विरोधातले महत्वपूर्ण मुद्दे जे आहेत, मग रोजगाराचा मुद्दा असेल, जीएसटीचा मुद्दा असेल, त्याच्याबरोबर नोटबंदीचा मुद्दा असेल, उमेश पाटील हेच सगळे मुद्दे खूप मागे पडले म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचं वाटतंय. थेट प्रचाराला सुरुवात झाली की सगळे मुद्दे पुन्हा चर्चेला येतील. हे सगळे मुद्दे बाकीचे जे आता चाललेले आहेत, निवडणुका आल्या की थोडी खडाखडी उमेश पाटील अगदी थोडक्यात उमेश पाटील अगदी थोडक्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते ऐका ना या महाराष्ट्राचे उमेश पाटील या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते लक्षात घ्या. विरोधी पक्ष नेते जेव्हा हे म्हणतात की मी राष्ट्रवादीला नगरमध्ये मदत करणार नाही, दुखावलेलो गेलोय मी, याला तुम्ही काय उत्तर द्याल? अगदी थोडक्यात. आता त्यांचं जे वक्तव्य आलं, एक लक्षात घ्या, तो काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत विषय आहे. अजूनही ते विरोधी पक्ष नेते आहेत, ते त्यांच्या हायकमांडच्या पुढे ते जातील, सांगतील आणि त्यांचे हायकमांड त्यांच्या सगळ्या या घडामोडीबद्दल जे काय घ्यायचं निर्णय घेतील. परंतु राधाकृष्ण विखे पाटील किंवा त्यांचे सहकारी याच्या बाबतीमध्ये आम्ही आमच्या शक्तीवर बोलतोय. नगर दक्षिण मध्ये आमचे 2 आमदार आता विद्यमान आहेत. तिसरा आमदार आमचा थोडक्या मतांनी पराभूत झाला होता. नगर दक्षिण मध्ये आमची ताकदीच्या माणसाला सुद्धा पराभूत करण्याची ताकद आहे. उलट नगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे जनसंघापासून भाजप बरोबर असलेले विद्यमान खासदार आणि मंत्री राहिलेले दिलीप गांधींना रातोरात त्यांनी काढून टाकलं. त्यामुळे तिथला भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता सुद्धा नाराज झालेला आहे. ज्या विखेंनी पूर्णपणे नेहमी त्यांना त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्रास दिला, तेच विखे पुन्हा डोक्यावर बसणार असतील तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही अशी भाजपच्या खालच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर नगर दक्षिणची जागा जी आहे आम्हाला निवडून येणारी भाजप कार्यकर्त्यांना काय वाटतं हे देखील राष्ट्रवादीला सांगू लागले. मी येतो उमेश, मी येतो. गणेश आके आत्ताचा आरोप लावला हरीश शोरगेने आपण ऐकला की ठेकेदारी सुरू केलेली आहे गिरीश महाजनांनी, मात्र यश मिळताना तर दिसतंय सगळीकडे. काय त्यांच्या आरोपाला उत्तर द्या?
दोन गोष्टी आहे की आम्ही काही जरी करत असलो तर यांचे हे काँग्रेसमधले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये का यायला लागले, का कंटाळीत काँग्रेसला, तिथल्या नीतीला, तिथल्या एकूण सगळ्या व्यवस्थेला का कंटाळलेले आहेत? अहो मला सांगा की गेल्या 4-5 वर्षामध्ये नव्हे तर त्याच्या अगोदरपासून 2014च्या अगोदरपासून सुद्धा कसं आहे की पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही. काँग्रेसमध्ये आमूलाग्र अशा स्वरूपाचा बदल झालेला आहे आणि लोकांना आता तिथं काँग्रेसमध्ये भविष्य दिसत नाहीये की तिथली एकूण सगळी जी काही व्यवस्था आहे 2014 सत्तेत येण्याच्या अगोदर काँग्रेसनं सत्तेत असताना जी कारस्थानं केली, जी घोटाळे केले ना, ते लोक विसरणं शक्य नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये सध्या असलेल्या लोकांना आता आपल्याला पुढे काही 5-25 वर्ष भविष्य आहे असं वाटत नाही. म्हणून ते भविष्य भाजपत शोधतात आणि एक म्हणून चांगल्या पक्षामध्ये भविष्य चांगल्या भाजपत शोधतात. विचाराच्या लोकांमध्ये मात्र मग पारदर्शकता, भाजपमध्ये त्यांनी कावड कष्ट केले, गांधींसारखे इतकी वर्ष त्यांनी काय करायचं आता? अशा लोक आहेत, अशा पक्षामध्ये जाण्याची किंवा त्यांना यावं असं वाटतं आणि म्हणून ते या पक्षामध्ये येतात. गणेश आगे इथं कुणालाही आम्ही बळजबरीनं पक्षात आणत नाही. ज्यांना शिव्या घातलेल्या होत्या त्यांना पवित्र करून घेतलेलं भाजपने अनेकदा बघितलेले अनेक उदाहरण आहेत महाराष्ट्रामध्ये. नाही, दोन गोष्टी तुम्हाला सांगतो, पुन्हा सांगतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टीला आज बाहेरून पक्षामध्ये कुणाला आणण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पार्टीची अवस्था एकूण संघटनात्मक पातळीवरती इव्हन केंद्रात आणि राज्यात असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार, भारतीय जनता पार्टीची वाढलेली ताकद, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायती असतील, तेव्हा बाहेरून आता कुठेतरी दुसऱ्या पक्षातून आमच्याकडे आम्हाला माणसं आणून, आता रुंगे साहेब म्हणाले अत्यंत दुर्दैवानं की आमच्याकडे उमेदवार मिळत नाहीत म्हणून आम्ही बाहेरचे उमेदवार घेतो. रुंगे साहेब, ही अवस्था सध्या तुमची अत्यंत केविलवाणी वाईट आहे. काँग्रेसमध्ये गेल्या 8 दिवसापासूनचा खल विद्यमान खासदारांना काम केलं नाही का? म्हणतो की मी निवडणूक लढणार नाही, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात निवडणूक लढणार नाही, काँग्रेसचे मातबर नेते म्हणतात, अशोक चव्हाण म्हणतात मी निवडणूक लढणार नाही. लढणार कोण निवडणूक? जर महाराष्ट्रातले मातबर नेते, मोठे नेते जर लोकसभेची निवडणूक लढणार नसतील तर मला सांगा, कारण टांगापलटी घोडे फरार म्हणूनच आम्ही म्हणतोय. चला विचारूया, एक छोटासा ब्रेक येतोय, नक्कीच लगेच परत तो एक छोटासा ब्रेक येतो आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. निलमताई गोरे यांच्याकडे जातो, त्याच्यानंतर जयंत माइंडकर सर देखील आपल्या सोबत आहेत. निलमताई, राधाकृष्ण विखे पाटलांना तुम्ही देखील लगेच ताबडतोब ऑफर दिलेली होती, आपल्याला माहिती आहे. संजय राऊत यांची लगेच प्रतिक्रिया होती त्याच्यावरती की त्यांनी आता शिवसेनेमध्ये यावं. मात्र हे सगळं होत असताना तुमचा तिथं नगरमध्ये नेमका काय फायदा? म्हणजे केवळ मम म्हणण्यासाठी आहे शिवसेना तिथं? कारण आपण बघितलं अगदी विदिन काही सेकंड्स आली होती ऑफर राधाकृष्ण विखे पाटलांना देखील. मला असं वाटतं संजय राऊत उपहासाने बोलले होते, पहिली गोष्ट लक्षात घ्या. बर. आणि याचं कारण असं की राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील हे सगळे शिवसेनेत होते आणि ज्या क्षणी केंद्रामध्ये राज्यमंत्री पद त्यांना सोडायचं पक्षाने सांगितलं, त्याबरोबर ज्येष्ठ म्हणजे बाळासाहेब विखे पाटील यांनी ताबडतोब शिवसेनेला त्याग केला होता. त्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पर्वा केली नव्हती आणि सभागृहात तर सातत्यानेच दिसत होतं की कायमच राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षाने जर का भूमिका मांडली नाही तर तो त्यांचा प्रश्न असला तरी सातत्याने ते कुठल्या ना कुठल्या कारणाने असे वेगळं त्यांचं वर्तन आहे ते दिसत होतं सातत्याने. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांनी असं बोललेले आहेत ते. पण मूळ मुद्दा असा आहे की ज्या क्षणी त्यांना म्हणजे काँग्रेसचा जो शरदराव पवारांनी उल्लेख केलाय, बाळासाहेब विखे पाटलांनी त्यांच्यावर जी टीका केली, त्यांचं मतदार यादीमधलं नाव रद्द करण्यासाठी याचिका दाखल झाली, याचा अर्थ एक होतो आहे की शरदराव पवार विखे पाटलांचं राजकीय वर्तन विसरलेलं नाहीये. आणि आता राधाकृष्णजी म्हणतात की आम्ही कसा काय प्रचार करणार. पण प्रश्न यामध्ये असा आहे की जुने जे राजकीय वाद आहेत ना, त्याचा शिवसेनेचाही संबंध नाहीये आणि भाजपचाही संबंध नाहीये. एक दुसरं, दिलीप गांधी यांची जी खासदारकी आहे तर नगरची जागा एकदा भारतीय जनता पक्षाकडे आहे म्हटल्यावर त्यांनी काय प्रकारने राजकारण करायचं याच्यावर आम्ही काही फार भाष्य करणं यथोचित नाहीये. कारण आमच्याही ठिकाणी काही आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय निर्णय घ्यावे लागतात. पण तुमचं आजचं जे हे आहे मथळ आहे टांगा पलटी घोडा फरार, त्या टांगा पलटी जो होणार आहे ना ते पहिल्यांदा निवडणूक जाहीर झाल्या जेव्हा युती झाली, शिवसेना भाजपची युती जाहीर झाल्यावरतीच मी सांगितलं होतं
की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती ही टांगा पलटी घोडे फरार होणार आहे आणि त्याचीच आता चिन्ह सगळी दिसत आहे. मला थोडस दुर्दैवी हे वाटतं की 30-40 वर्षापूर्वीचे वाद आजही त्यांच्या मनामध्ये सगळे जागे आहेत. म्हणजे एक ही राजकारणाचा काय मात्र चित्र त्याचा फायदा बनायचं मला कळत नाहीये म्हणजे याच्यामध्ये. शिवसेना आणि बीजेपी यांच्या प्रवक्त्याशी जेव्हा बोलतो आज तो बडे खुश होंगे तुम असं नेहमी म्हणावं असं वाटतं ताई, कारण याचा सगळ्यात फायदा जो आहे तो भाजप शिवसेनेला होत आहे. सगळे मुद्दे बाजूला राहिलेले आहेत. खुश नाही होत, नाही आहेत आम्ही खुश नाही आहोत. याचं अहो, कारण मुद्दे असं मुद्दे नाही, सोडून याच्यासाठी भलतीकडेच नाही आहोत. काँग्रेस आणि वैभव, राष्ट्रवादीचं भांडण सुरू आहे. जी जी ताई. नाही असं आहे, हे पण गेल्या 2-3 वर्षामध्ये जे सामाजिक वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने गढूळ केलं, जातीच्या विरुद्ध जात, अगदी मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या माणसाची जात काढायची, त्याच्यामुळे आम्ही व्यथित आहोत. आम्हाला खरोखर एकजुटीने अशा पद्धतीने निवडणूक लढणं, याच्यासाठी जसं आम्ही एकत्र आलो मतभेद असले तरी त्याच्यामध्ये हेही स्पष्ट दिसत होतं की आमच्या पक्षातल्या मतभेदाचा गैरफायदा घेण्याचा हेतू काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता आणि त्यांची अशी समजूत झाली होती की आमच्या वादामुळे आपोआप त्यांना सत्ता आयती मिळणार आहे. आणि आता तुम्ही त्यांची कोणाचंही बोलणं बघा, एक देहबोली बघा, एकमेकावरचा राग बघा, एक वैफल्याचं प्रतीक आहे, हतबलतेचं प्रतीक आहे. याच्यात काही शंकाच नाही दिसते. आपण एक छोटासा ब्रेक घेतो ताई, कारण सामनाची काही कात्रण माझ्या डोळ्यासमोर सरकन गेली सगळी. ज्या प्रकारची भाषा वापरली जात होती, अगदी रामदास कदम देखील जी भाषा वापरत होते मुख्यमंत्र्यांसाठी आणि मोदींसाठी देखील, ते देखील सगळं मला आठवलं. त्या निमित्तानं पुन्हा येतो मी तुमच्याकडे, इतरांकडे देखील जाऊया. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परततोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. हरीश रोगे, उमेश पाटील, जयंत माइंडकर, गणेश शाके आणि निलमताई गोरे आपल्या सोबत आहेत. चर्चा आपण करतोय. जयंत माइंडकर यांच्याकडे मी जातोय. सर, तटस्थ मत तुमचं पाहिजे. आपण बघितलं एक चांगला विरोधी पक्ष जो आहे तो असणं किंवा अनेक पक्ष असणं फार गरजेचं असतं कुठचंही सरकार चांगलं चालावं यासाठी. मात्र सध्या आपण बघतोय सरकारच्या विरोधात खरं तर बरंच काही करण्यासारखं होतं या विरोधी पक्षांना. एकमेकांच्या या खानदानी झगड्यामध्ये गुंतलेले तसं नाही वाटत? हे बघा, हे दुर्दैव नाही का महाराष्ट्राचं? दुर्दैव वगैरे सोडा, मी थोडंसं इतिहासाची पानं शरद पवारांनी पण पलटली आहेत, मी त्याच्याही मागे जातो. आणि आई किंवा वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात हे काही आता पहिल्यांदाच होतं आहे असं नाही. मी भारतीय जनता पार्टीला आठवण करून देतो की विजयाराजे सिंधिया या आयुष्यभर भारतीय जनता पार्टीत होत्या, त्यांच्या 2 मुली आजही आहेत. तर माधवराव आणि ज्योतिरादित्य हे काँग्रेसमध्ये होते. यामध्ये या 5ही जणांनी आतापर्यंत एक तत्व पाळलेलं आहे, कधीही ते एकमेकांच्या विरोधात त्यांनी प्रचार केलेला नाही आणि एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकलेले सुद्धा नाहीत. या वाक्याला फार महत्व आहे. तुम्हाला सांगतो, ज्यांना माहिती नाही त्यांच्या माहिती करता सांगतोय, नंदिनी सतपथी या ओरिसाच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्री, तर त्यांचे चिरंजीव तथागत सतपथी हे बिजू जनता दलात आतापर्यंत 4 वेळेला MP होते. कधीही त्यांनी एकमेकांशी म्हणजे नाही मी पूर्ण हे यासाठी करू देत नाही, कारण आजचा तो विषय नाहीये मुळामध्ये. नाही, लक्षात घ्या, कोणी कुठच्या पक्षात जावं हे महत्वाचं नाही. माझा प्रश्न असा आहे की हे सगळं करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जी तुतुमेमे सध्या सुरू आहे, महाराष्ट्राचे प्रश्न, बेरोजगारी होती, नोटाबंदी होती, GST होती, हे सगळं गेलं कुठे? महाराष्ट्रात जनतेने हेच बघावं की कोणाचा नातू, कोणाचा मुलगा आणि आपापसात ही डोकेफोड सुरू आहे. मला हे मान्य आहे आणि म्हणून 1991च्या आधी 1987, 88, 89ला ज्यावेळेस मी स्वतः ही गोष्ट कव्हर केलेली आहे, त्यावेळेस घडलेली घटना सांगतो आहे. तेव्हा बाळासाहेब स्वतः MP होते आणि त्यांनी राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली असलेल्या त्या सरकारमध्ये स्वतः महाराष्ट्र काँग्रेस फॉर सोशलिझम नावाचा एक ग्रुप काढलेला होता. ती घटना काहीशी राजीवजींना रुचलेली नसावी आणि म्हणून 89ला जरी त्यांना तिकीट मिळालं तरी 91ला त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि त्याच्यानंतर जे काही इलेक्शन झालं त्याच्यामध्ये ते गडाख आणि पुढची जी कॉन्ट्रोवर्सी जी आपल्याला दाखवण्यात येते ती आलेली आहे. आता प्रश्न असा आहे, जर का हा कोणीतरी प्रश्न विचारला की 28 वर्षांपूर्वी घडलेली घटना आपण लक्षात ठेवावी का, तर असं असतं की शेवटी काही पक्ष आहेत की पहिले देश, नंतर पक्ष, नंतर मी. तर याच्यात मी एक तुम्हाला कॉमन सांगतो, जनरली राजकीय नेता हा स्वतःचं अस्तित्व हे पहिल्यांदा पणाला लावतो. यामध्ये जर सुजय विखेनी स्वतःचं अस्तित्व पणाला लावलेलं असेल, मी अगदी आत्ताच्या विषयावर येतोय, जे एक प्रकारे पार्थ पवारांनी सुद्धा स्वतःचं अस्तित्व पणाला लावलं, तिकडे शरद पवारांनी सुद्धा स्वतःचं अस्तित्व
तेच राधाकृष्णननी केलेलं माहिती आहे. याच्यामध्ये देश आणि महाराष्ट्र राहिला कुठे? राहिलाच ते इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न Exactly. कुठे अगदी राहिले? अगदी अगदी प्रत्येक म्हणजे शेवटी काय तर सत्ता आणि आपलं घरण याच्याशिवाय काय विचार करतायत मग? शिवसेना ज्या प्रकारे या विषयाला टॅकल करत आहे, प्रश्न असा आहे की जेव्हा 1995 साली हेच राधाकृष्ण विखे पाटील पहिल्यांदा आमदार बनून शिवसेनेचे आमदार बनून कृषी मंत्री बनलेले होते, तेव्हा ते त्यांना हवेसे होते. त्यामुळे हा प्रश्न हा सर्वांना लागू आहे की वडील एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात, याच्यामध्ये फक्त आत्ता आपला फायदा कोणता होत आहे असं दुर्दैवाने पाहिलं जातं. पण माझा प्रश्न इथे असा आहे की आपल्याकडे लोकशाही आहे की निकोप आहे, त्या लोकशाहीद्वारे जो फैसला व्हावा तो होईल. जर आता राधाकृष्णननी असं सांगितलेलं आहे की मी माझ्या हायकमांडला जे काही सांगायचं ते सांगेन आणि ते जे काही निर्णय देतील तो घेईल, मला वाटतं हा आपण त्यांच्या निर्णयापर्यंत त्यांचा उद्या ते म्हणाले की आपण आम्ही भेटून येतो, आपण त्यांचा निर्णय काय होईल त्याची वाट पाहावी. याच्या पलीकडे आपण आता काय सांगू? बरं, हरीश योगे तुमच्याकडे येतो. एकदा आपण बघितलं की ज्या प्रकारची सामनात्मक टीका असेल किंवा जाहीर टीका असेल शिवसेनेनं भाजपवरती केलेली होती, त्यानंतर भाजपने कधी उत्तर दिलं कधी नाही दिलं, ती त्यांची काही अडचण होती, आपण सगळं समजू शकतो. ही सगळी तुतू मेमे जी आहे याविषयी तुम्ही बरंच काही बोललेलं आहे, त्याच्या अगोदर देखील तुम्ही देखील टीका केलेली आहे, माध्यमांनी देखील टीका केलेली आहे. मात्र एक वेगळी मॅच्युरिटी शिवसेना भाजपने दाखवलेली दिसते. निवडणुका जाहीर झाल्या, युती झाली, बस संपला विषय. संजय राऊत रोज झाली टीका करणारे शांत झाले, त्यांना मी खोदून विचारलं त्याविषयी ते काय बोलले नाहीत. अहो, मॅच्युरिटी त्यांनी दाखवली ना. मात्र हीच मॅच्युरिटी बरोबर तेव्हा शांत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे का दाखवू शकले नाहीयेत? का ही रोजची तू तुम्ही बघायला मिळते महाराष्ट्राला? नाही, काय माहिती आता तुम्ही शिवसेना की भारतीय जनता पक्षाचा संदर्भ दिला, मधल्या काळामध्ये ते कुठपर्यंत जाऊन पोहोचलेले नाही असेल ना. आपण निवडणुका लागल्यानंतर युती झाल्यानंतर झालं की शांत? त्यांची अपरिहार्यता आहे, त्यांना कळलं का नाही? त्यांना एकमेकांना साथ दिल्याशिवाय पण राजकीय अपरिहार्यता म्हणून देखील तुम्हाला हातात हात घालून जमत नाही मग जायला? अहो, मी एक सांगतो, कुठला तरी एका विशिष्ट एक माणसाच्या वरती तुम्ही चर्चा घेऊन संपूर्ण आघाडीचं जर चर्चा करणार असाल तर ते काय मला काही बरोबर वाटत नाही. आणि एक सांगतो, मी सांगतो ना की जे माझ्या पक्षामध्ये किंवा आमच्या आघाडीमध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याच्यामधल्या कुठल्या तरी एका सीटच्या बाबतीमध्ये काहीतरी घोळ निर्माण झाला किंवा वाद निर्माण झाला म्हणून संपूर्ण आघाडीचं तुम्ही विश्लेषण करणं हे काय बरोबर नाही. आणि तसं जर बघायला गेलं तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये काय चाललेलं आहे? उत्तर द्या. सीतावरनं भाताची परीक्षा होते म्हणून बाकी काय नाही. प्रश्न तुम्ही गल्ली हा शब्द सुरुवातीला वापरला त्यालाच मी खरं आक्षेप आहे मला. आणि एक गोष्ट एक सांगतो, तुम्ही एवढंही असून सुद्धा पहिल्या या सगळ्याच्या मध्ये पहिली यादी 5 लोकांची, 5 उमेदवारांची यादी कालच काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली आहे. पहिला काँग्रेस पक्ष आहे की ज्याने आपली यादी जाहीर केली शांतपणे. आणि संपूर्ण राष्ट्रीय पातळीवर सुद्धा आतापर्यंत 2 याद्या काँग्रेस पक्षाने. त्याच वेळेला काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते असलेले म्हणतात की मी बाबा राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही त्या ठिकाणी. हे पण महत्त्वाचं आहे. काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न झाला, परंतु काँग्रेसच्या चौकटीमध्ये अपरिहार्यता म्हणाले होते मगाशी, तर काँग्रेस पक्षाच्या हायकमांड कडून जो काही निर्णय केला जाईल तो त्यांना मान्य करावा लागेल. वैभव आणि येतो गणेश वैभव, आता काय माहितीये का, महाराष्ट्रामध्ये 48 मतदारसंघ आहेत. त्याच्यामध्ये या नगरच्या वरून संपूर्णपणाने रणकंदन गेले अनेक दिवस चालले. म्हणजे जणू काही नगर, माढा, मावळ आणि मग काही प्रमाणात जालना हे 4 मतदारसंघ आहेत. अशा थाटात आपलं या पलीकडे यांच्या अध्यक्षांना तिथे आव्हान दिलेलं आहे त्या ठिकाणच्या आमच्या शिवसेनेच्या राज्यामध्ये. तुम्ही शांत राहा रोंगे. हे बर का प्रत्येक मला काय म्हणायचं आहे, फक्त एक संदर्भ नगरचा घेऊन सारखं तुमचं हे चाललेलं आहे काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं नॅशनल चॅनल असो. वैभव ही कुठली बघायची पद्धत आहे? अरे विनंती करतो, मी करतो विनंती. त्यांचं बोलणं कमी झालं की तुम्हाला पण चान्स आहे. त्याच्यानंतर काल मी CNBC वर पाहिलं, तुमच्याकडे TV9 ला पाहिलं, परवा झी वर पाहिलं. काँग्रेसने एक ठरवलेलं आहे की पाहिजे तितका वेळ बोलायचं. त्याच्यानंतर आम्ही बोलायला लागलो की म्हणजे आता अक्षरशः अपरिपक्वता दाखवून मोठमोठ्याने ओरडायचं, जेणेकरून आम्हालाही ओरडावं लागणार. मुळामध्ये काय माहितीये का, यांचं अवसान गळालंय. त्याचा मी अनेक वर्षापासून बघत आलेलो आहे, सगळ्यात जास्त वेळ तुम्हाला दिला जातो. याचं कारण तुमचे मुद्दे जर का किरकोळ असतील तर तुम्हाला वेळ मिळणारच नाही ना. असं आहे ना, स्पष्ट बोलायचं तर त्याच्यात काहीतरी आतापर्यंत नाही. मी दोघांना विनंती करतो, वेळ आपला इथेच संपेल नाही तर ताई मुद्द्यावर मला काय विनंती करता, मला बोलायला दिले, मला बोलूच देत नाही. बरं नाही घेऊया ना आपण. तुम्ही गप्प बसा आता.
वैभव काय विनंती, माहितीये का, विनंती. आमचा नाही, वेळ नाही, ओके, वाया ओके. घालवल्यावर तुम्ही नंतर आम्हालाच गप्पा बसा म्हणा. नाही, त्याच्यामुळे काय माहितीये का, माझी पहिली 2-3 मिनिटं सगळे बरं आता अशीच अहो, तुतुंबे होत रोगे, राहील रोगे. तुम्ही नाही माझा वेळ निलमताई वाया जाऊन दे, घालवताय मुद्द्यावर येऊ. आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवताय. नाही मुद्द्यावर मी येते, पण तुम्ही रोंगेंचा माईक बंद करा ना. हे काय बोलण्याची हरी, पद्धत आणि विनंती आहे, वागायची खरंच. पद्धत आता जी आहे मुद्दा राहील ती. बाजूला. आणि बाकीचे अँकर सगळ्या गोष्टी करतात ना त्याच्यामध्ये. नाही, नाही, माझा बरं नाही असा माईक टीव्ही 9 मध्ये कोणाचंही बंद होत नाही. मी दोघांना अरे, विनंती करतो तुम्हाला मुद्द्यावर आता- येऊया. मी एवढाच मुद्दा ताई म्हटला की नगरच्या चर्चेबरोबर जालन्याची अहो, तुम्ही चर्चा गप्पा पण बसा करा. आता. एवढंच मी म्हटलं. एवढं वाईट अहो, वाटलं तुम्ही मला आम्हाला नाही. बोलू नाही, देता चर्चा का? चर्चा काहीच केवळ नाही नगर जालना करताय. नाहीये, चर्चा महाराष्ट्राची आणि हे पण देशाची काय होती. माहितीये का, मला आता असं वाटतंय या सगळ्यामध्ये, या परिस्थितीच्या मध्ये हे पहिल्या 2-3 गोष्टी आहेत सगळ्या. जुनं का काढलं, काय नाही वगैरे काही नाहीये. मुळामध्ये मी सातत्याने हे बोलते आणि आता शांतपणे सहनशक्ती ठेवा बरं. तुमच्या भावनांचा विमा काढून घ्या रोंगे. खूप तुम्हाला कठोर माझ्या परिस्थितीतून जावं भावनांची लागणार आहे, चिंता मनाची करू तयारी नका. ठेवा. कळलं का नाही? गेली नाहीतर 45 वर्ष माझ्या चिंता भावना करत मी नाहीये बरोबर मी. जपून लोकांचे ठेवलेल्या आहेत. प्रेक्षक जे आहे ना, अहो प्रेक्षकांचा टोचून वेळ बोलण्याची घालवताय जी तुम्ही. तुमची उगाच पद्धत आहे, ती निष्कारण तुम्ही काहीतरी बंद बोलून. करा. मग मी तुम्हाला त्याच्यामुळे उत्तर जे आहे देण्याची ते माझी पद्धत नाही, बंद माझं करा. काय करायचं ते मी बघीन. त्याच्या तुम्ही मध्ये मध्ये बोलताय ना, हेच बरोबर आहे का सभाशास्त्र म्हणून? तुम्ही दिवस ही कुठली राजानंतर पद्धत झाली बोललो. वागायची? हा? तुम्ही तुम्ही लोकांना शांत- दिवस पण मी राजा दिवस दृष्टीने दिवस बोलू नका. काय झालं त्याच्यामध्ये? अहो म्हणजे तुम्ही असं मध्ये बोलणार का तुम्ही बोलताना मी सारखी बोलू? तसं सांगा की तुम्ही बोलताना मी तुमच्यासारखे बोलते म्हणून. असं नाही आहे त्यामध्ये जे आहे ते. आणि तुमचा हाच हेतू आहे ना की मुद्दा पोचू द्यायचा नाही. अरे तुमचे विरोधी पक्ष नेते आणि एक त्या नगरच्या मध्ये हे काय पहिली वेळ नाहीये. सांगलीमध्ये सुद्धा सांगली महानगरपालिका निवडणुकीच्या वेळेला काँग्रेसचे असोत किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे असोत, पक्षाचा पक्ष यांचा भारतीय जनता पक्षात विलीन झाला. भारतीय जनता पक्षात विलीन होऊन तिथे एक हाती भाजपाला सत्ता मिळाली. माझा त्याच्यातलं सूत्र किंवा मतितार्थ असा आहे वैभव की राहुल गांधी काही बोलले तरी यांचं जे स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते आहेत त्यांची लढाईची मानसिक क्षमता राहिलेली नाही. मानसिक खच्चीकरण त्यांचं स्वतःच त्यांनी स्वतः करून घेतलंय. सत्तेसमोर मिंदे झाले होते आणि त्याचबरोबर मीडियावरती किंवा बाहेर काहीतरी बोलायचं, पण खरं सांगायचं तर पुलवामाचा अटॅक आणि त्याच्यानंतर केंद्र सरकारने केलेला सर्जिकल अटॅक आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्या आधी झालेली शिवसेना भाजपची युती याच्यामुळे यांचं पूर्ण अवसान गळालेलं आहे. दुसरं असं शरदरावांनी काय करायचं, शरदरावांनी काय करायचं वगैरे त्यांचा प्रश्न आहे ना. आम्हाला काही आमच्यावर बोलायचं नाहीये. मुद्दा असा आहे की जो उमेदवार आता भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा त्या ठिकाणी एकत्र असणार आहे, आम्ही पक्ष म्हणून बोलतोय. आणि मग ते समोर भावळ मधला कॅन्डिडेट असेल, शिरूर मधला असेल किंवा माढ्यामधला असेल, आम्ही व्यक्तिगत जातच नाही आहोत. 15 वर्षापूर्वी काय झालं, 20 वर्षापूर्वी काय झालं ते आम्ही पक्ष म्हणून भूमिका बोलतोय. बरं उमेश पाटील बरेच वेळ बसलेले आहेत. उमेश पाटील, यामध्ये एक गोष्ट ताईने आता म्हटलं की आधीच अवसान गळालंय का तुमचं, आणि याच्यासाठी एक पुरावा हा आहे की शरद पवारांनी आधीच सांगून टाकलं भाकीत केल्यासारखं की बाबा याच्या पुढे भाजप लार्जेस्ट पार्टी राहील, पंतप्रधान काही मोदी होणार नाही हे त्यांनी म्हटलं. मात्र होताना की सगळ्यात जास्त मतं लार्जेस्ट पार्टी भाजप होईल, हे अवसान गळालं नाही का मग? हे पहा, ह्या सगळ्या तुम्ही जे आता चर्चा चाललेत आणि आता जे तुम्ही मला प्रश्न विचारलाय तो वेगळा आहे. पहिल्यांदा मला निलमताईंनी वेगवेगळे आरोप केले, त्याच्या संदर्भात उत्तर दिलं पाहिजे. दुसऱ्यांदा म्हणजे एक तर या दोघांच्या वादामध्ये बराच वेळ गेला, त्यामुळे आम्हाला जरा वेळ तुम्ही जास्तीचा दिला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या वैभव, मगाशी आपला चर्चा काय झाली की सुजय विखेंनी या प्रवेश केला भारतीय जनता पार्टी, आपण तो आज 4 दिवस झालं त्याची चर्चा करतोय. डॉक्टर टांगा पलटी घोडे फरार. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर अमोल कोल्हे जे आहेत ते शिवसेनेचे उपनेते, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करत असणारे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा छत्रपतींचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रापुढे आणणारे डॉक्टर अमोल कोल्हे या जातीयवादी पक्षाची खरी मूळ काय आहे हे ओळखल्यानंतर आमच्या पक्षामध्ये आले. त्यावेळेस अशा पद्धतीचं टांगापलटी घोडे फरार अशी चर्चा कुणी केली नाही. आम्हालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. या निवडणुकीच्या काळामध्ये काही पक्षांतर ही दर निवडणुकीच्या वेळेला होतात, इतकी ही सहज गोष्ट आहे. पक्षांतर हा विषय नाहीये. पक्षांतर उमेश पाटील, पक्षांतर हा विषय नाहीये. एक विषय असा आहे की विरोधक म्हणून सक्षमपणे महाराष्ट्रासमोर तुम्ही देशासमोर जाणं गरजेचं होतं. वैभव तुम्ही माझ्यावर असा अन्याय करू नका. मी तुला सांगतोय मुद्दा हा नाही आपला, हे तुम्हाला सांगतोय. म्हणाल्या की सत्तेसमोर, अहो मग आता सत्तेसमोर मिंदे कोण झालंय?
निलमताई झाल्या का, निलमताईंचा पक्ष झाला का आम्ही झालो? ज्या आता पंढरपूरच्या सभेमध्ये तुम्ही उद्धव पाठिंबा ठाकरे दिला होता ना जाहीर मोदींना जर म्हणत भाजपला. असतील की चौकीदार चोर आहे म्हणत असतील, निवडणुकांमध्ये- आणि आता त्यांच्या बरोबर तुम्ही जातात. निवडणुकांच्या कोण मध्ये सत्तेसाठी आधीच सिद्ध पाठिंबा झालं? दिला होता. कोण विरोधी पक्ष निकाल नेते लागण्याच्या स्वीकारून आधी. विरोधी पक्ष तुमचा नेते इतिहास आहे तो. पद स्वीकारल्यानंतर पुन्हा विषय सोडून आपला सत्तेमध्ये आहे सहभागी वेगळा झालं. आणि चर्चा वेगळ्या कोण आज पद्धतीने. रोज सांगत होतं की राजधानी एकमेकांच्या आमच्या वरती आरोप खिशामध्ये करायचा आहे. ह्याच्यासाठीची नाहीये. दोन तुम्ही गोष्टी अशा आहेत. पद्धतीने दुसऱ्यांवर आरोप करू नका. आघाडीच्या आणि संदर्भामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामाची घटना ह्याचं तुम्हाला राजकीय भांडवल, तुम्हाला सैनिकांच्या बलिदानाचं आणि युद्धाचं राजकीय भांडवल करायचंय. त्यामुळं तुम्ही त्याबद्दल महाराष्ट्रातली, देशातली जनता तुमची नीती नियत सगळं ओळखून आहे. 5 वर्षातला मोदींचा सगळा केलेला कारभार, दिलेली सगळी आश्वासनं नाही, पण याची सगळं चाललंय तर उत्तर- सत्तेसाठीच ना पण मग. तुम्हाला द्यावी लागणार आहेत. आम्ही वाट बघतोय उद्धव ठाकरे आणि आता मोदी साहेब एका व्यासपीठावर बरं, मी आल्यानंतर येतो. जे प्रश्न उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावर नसताना उपस्थित केले, तेच प्रश्न उद्धव ठाकरे हे मोदींच्या समोर उपस्थित करणार आहेत का? तर टाइम येतो. रोजगाराच्या बाबतीत, गणेश हाके, नोटबंदीच्या गणेश हाके. बाबतीत, जीएसटीच्या बाबतीमध्ये आणि पॉइंट या सगळ्या विषयावर गणेश हाके, उभा करणार आहेत. सुजय विखे पाटलांना झाली घ्यायला, पाहिजे. कारण विनिंग कॅन्डिडेट होऊ शकतो म्हणूनच घेतलं. तर शेवटी सगळं सत्तेच्या भोवतीच फिरतंय ना मग. नाही, दोन गोष्टी आपण हे लक्षात घ्यायला पाहिजेत. नाही, दुसऱ्याने केलं तर ते चूक आहे. आपण केलं ते बरोबर काँग्रेस असं आणि कसं? राष्ट्रवादीचा आतापर्यंतचा इतिहास थोडासा आपण लक्षात घेतला पाहिजे. शरद पवार मूळचे काँग्रेसवासी ना, त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष का काढला, का बाहेर फुटून बाहेर आले? हे सत्तेसाठी सगळ्या गोष्टी यांनी केल्या. आणि आजही तुम्हाला सांगतो, जे महाराष्ट्रामध्ये जे काही त्यांचं सुरू आहे ते केवळ आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि सत्तेसाठी सुरू आहे. दोन गोष्टी आहेत की याच्यामध्ये ज्या गोष्टी आता निलमताईंनी ज्याचा उल्लेख केला, खरी परिस्थिती अशी आहे की यांनी मोदींच्या विरोधामध्ये, भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये, इथल्या सरकारच्या विरोधामध्ये खूप प्रयत्न केले. वाटेल ते आरोप करून यांना कसं बदनाम करण्यासाठी जे षडयंत्र करायचे ते सगळे षडयंत्र वापरली यांनी. पण दुर्दैवानं यांच्या त्याच्यामध्ये कुठेही अनेकांशी युती करण्याचा प्रयत्न केला, आघाड्यांचे पुढाकार घेऊन आघाड्या निर्माण पण करण्याचा ते आता प्रयत्न आरोप केला. करतायत की अशा नाही, प्रकारे नाही, विरोधी नाही. पक्षनेत्यांचा अहो, मुलगा यांच्याबरोबर- घेणं, फोडणं, नाही, बाहेरची परिस्थिती बघा ना. हेच मोठे षडयंत्र आहे असं यांनी तुमच्यावर आरोप अनेक करतायत. वेगवेगळ्या पक्षाबरोबर म्हणजे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे हे मोदींच्या षडयंत्र विरोधामध्ये नाहीये की दोन- विरोधी पक्षनेत्याचा मुलगाच फोडणं. दुर्दैवानं मी तरी तुम्हाला तेच सांगितलं तुम्हाला मी की यांनी पण हे खूप प्रयत्न षडयंत्र केले. नाहीये. अहो, हे यांच्याबरोबर राजकीय यायला षडयंत्र. कोणी तयार नाही आणि यांची आघाडी होऊ शकत नाही यांच्या अशी परिस्थिती आहे. पक्षाची बरं देशाच्या का? पातळीवरती 40 पक्षांच्या बरोबर आता आघाडी आहे. रोंगेजी बोलू द्या ना मला. 40 पक्षांच्या रोंगेजी, बरोबर आघाडी आहे, एक रोंगेजी, दोन नव्हे. मला हरीशजी तुम्ही बोलू द्या. मी तुम्ही बोलत असताना मी मध्ये नाही पिप केलं. बोलू द्या, मला quickly असं break वाटतं घ्यायचा. बोलू द्या. उलट यांची नियत अत्यंत खराब आहे. सत्तेशिवाय हे जगू शकत नाहीत म्हणून वाटेल त्या पद्धतीनं यांनी सगळ्या पद्धतीचे कारस्थान यांचं करणं सुरू आहे. दुर्दैवानं आता यांच्या सगळ्या उलट यांच्यावरती फासे पडत चाललेले आहेत. लोक यांच्या विरोधात चाललेले आहेत आणि ज्या पद्धतीनं केंद्रातलं आणि महाराष्ट्रातल्या सरकारनं या काम केलेलं आहे त्याच्यावरती जनतेचा सगळा विश्वास या आता भारतीय जनता पार्टी लगेच शिवसेनेवरती आहे. एक ब्रेक घ्यायचा. त्यामुळे हे या सगळे आता निराश होऊन वैफल्यग्रस्त अशा देशामध्ये वैफल्यग्रस्त झालेले आहेत. दोघांनी विचारतो, मी येतो. उमेश पाटील, मी लगेच येतो. अगदी एक छोटासा ब्रेक घेतो. ब्रेक नंतर लगेच विचारूया, वैफल्यग्रस्त झालेले आहेत का राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस? लगेच ब्रेक नंतर. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अगदी लास्ट आपल्याकडे काही मिनिटं आहेत, त्यामुळे शेवटची कमेंट सगळ्यांची घेतो. हरीश रोगे, उमेश पाटील, जयंत माइंडकर, गणेश हाके आणि निलमताई गोरे आपल्या सोबत आहेत. माइंडकर सर, अगदी लास्ट तुमची कमेंट. या सगळ्यामध्ये जनतेनं हा सगळा जो काही प्रकार समोर घडतोय हा बघितलेला आहे. जनतेनं काय घ्यावं यातनं नेमकं? नाही, मी एक सांगू का, कारण मुळात एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्हाला देखील वाटत आपण असेल की अरे बाजूला ठेवा सगळा वाद. आजच्या डिस्कशन मध्ये आपण हा विषय ना फार दुसरीकडे घेऊन चाललोय. हा खरोखर विषय केवळ विखे पाटील आणि पवार या दोघांचा व्यक्तिगत संघर्ष इतक्या पुरता हा मर्यादित ठेवावा, याच्यामध्ये पुलवामा, एअर स्ट्राईक, राष्ट्रवाद अजून काही आणू नये कृपा करून. आणि म्हणून मी मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला होता की अशा प्रकारे वडील एका पक्षात आणि मुलगा एका पक्षात हे अनेक ठिकाणी असतं. एक मुद्दा याच्यातला तुमचा दुसरा मुद्दा विवेक अगदी बरोबर आहे की मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती असताना अशा प्रकारचं भांडण त्यांच्यामध्ये बाहेर येणं, हा तुमचा जर का प्रश्न आहे तर आपण एका क्षणापुरतं मान्य करूया की त्यांच्यातलं हे भांडण बाहेर आलेलं आहे. ते दोन पक्षातलं नाही तर दोन पक्षातल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मधलं आहे.
हे पण आपण मान्य कारण एक करूया. पक्षाचे अध्यक्ष आणि दुसरे एक विरोधी पक्ष पक्षाचे नेते हे अध्यक्ष आणि दुसऱ्या छोटी गोष्ट पक्षाचे- नाहीये ना. दुसऱ्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते या दोन नेत्यांमधलं हे भांडण बाहेर आलेलं आहे, ही वस्तुस्थिती आपण मान्य करूया. अजून तरी ज्या दोन नेत्यांच्या मधलं हे भांडण आहे ते दोन्ही नेते आपापल्या पक्षातच आहेत. नाही, मला पूर्ण बोलू दे. आपापल्या पक्षातच आहेत. एक मुद्दा आहे मात्र याच्यामध्ये पूर्णपणे लक्षात घ्या. याच्याहून कडक भांडण सामनामध्ये बघा, शिवसेनेनी उद्धव ठाकरेंनी चौकीदार चोर हे म्हणेपर्यंत जेव्हा वाक्य वापरतात तेव्हा ते भांडण कशा प्रकारचं असतं. म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, ही अशी अवस्था राहू नये. चर्चा दुसरीकडे घेऊन जात आहे. मी चर्चा ज्या विषयावरती चर्चा आहे ना, चर्चा तो तुम्हाला नको ते माहिती इतिहास नाही सांगून हा काय मला केस. सांगा. उलट मी चर्चा जे दरवेळेस महाराष्ट्रात आज मुद्द्यावर घडतंय आणलेली आहे. त्याच्याबद्दल बोला. चर्चा मी विखेंवर आणलेली आहे. उलट चर्चा मी संबंध मुद्द्यावर आणली आहे. इतिहास तुम्ही सगळ्यांना सांगा. माहिती आहे. तुम्ही दोघांनी पण माहिती इतर इतिहास विषय सगळ्यांना काढले. माहिती आहे. मी इतिहास सांगून वेळ चर्चा घेऊ नका तुम्ही. मुद्द्यावर आणलेली आहे. नाही, तुम्ही आता थांबू दोन शकत गोष्टी नाही. आता नाही, आहे. हे शिवसेनेमधनं शिवसेनेनं दोन गोष्टी याच्यात लक्षात घ्या. तुमच्याकडे येणार आहे. शिवसेनेनं तुम्ही भाजपने तेव्हा बोला. टीका केली म्हणून मग आता टीका करतात त्याच्यावर टीका Exactly. कमेंट करतात असा विषय असू शकत नाही. एक कमेंट लगेच मी ताईंकडे जातो. लास्ट कमेंट नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की दोन घराण्यातल्या ही दुश्मनी जरी असली तरी हे दोन मातबर नेते हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, आघाडीतले नेते आहेत. निश्चितपणे या दोन्ही गोष्टीचा परिणाम आघाडीवरती निश्चितपणे होणार आहे. त्याला पर्सनल वाद म्हणून संपवून टाकावं. त्याचं सावट पर्सनल वाद म्हणून संपवून टाकावं. ऐकून घ्या, त्याचं सावट संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सध्या संभ्रमित आहेत, परेशान आहेत, तुम्हाला मी सांगतो. आणि त्याचा परिणाम निश्चितपणे त्यांच्या पराभवावरती होणार आहे. नाही, जालन्यामध्ये आणि संभ्रमित त्याचा नाहीयेत. निश्चित होणार आहे, फटका निश्चित बसणार जालन्यामध्ये पण बसणार आहे. हो, बसणार बसणार आहे. चला, ठीक आहे. माइंडकर, तुम्ही मला काय म्हणायचंय, काँग्रेस राष्ट्रवादी सुपारी घेतल्यासारखे मी नका सुपारी बोलू. हे शब्द ऐकून घ्या, अतिशय चुकीचे. मी काय पत्रकार ऐकून घ्या. बसलेलो आहे. नाही, हे शब्द नका बोलू. तुम्ही सुपारी घेण्याचे व्यवसाय करता. पत्रकारांनी आम्ही सुपारी घेतली, निपक्षपातीपणे इथे बोलावं पत्रकार माझ्या बसलेलो आहे. नाही, याच्यावर आमच्या आक्षेप- इथे निप- मांडकर, मी पण आक्षेप घेतो. पक्षाचे- ते सुपारी हा शब्द अहो, प्लीज वापरू नका. तुम्ही- ते गेस्ट म्हणून आलेले आहेत त्यामुळे मी आम्ही याच्यावर सुपारी आक्षेप घेण्याचे घेतो. आलेलो नाहीये. नाही, माझं सॉरी. म्हणणं, मी बोलत असताना माझं म्हणणं की मग तुम्ही हे थांबा, तुम्ही ऐकावं. पण पाळा. मी हो, फक्त आम्ही तुम्हीमध्ये बोलला, बोलतो. ते तुम्ही पण पाळा. नाही, हे तुम्ही पण पाळा. वस्तुस्थिती मी बोलत असाल तुम्ही मध्ये बोलू महाराष्ट्रातली नका. वस्तुस्थिती अशी आहे आणि त्यामुळं याच दोन गोष्टींचा घराण्याच्या पुरतो सीमित अशा स्वरूपाचं नाही. हे युद्ध तुम्हाला सांगतो काँग्रेस राष्ट्रवादीचं युद्ध आहे. आणि ते वाढत जाईल असं तुम्हाला वाटतं? हे जो बुरखा जो आहे ना तुमचा, तुम्हाला असं घेतलेला यांनी, तो यांचा निलम खरा ते, निलम- चेहरा निलम ते अगदी तुम्हाला last comment. सांगतो, आता मला close निवडणुका करायचं. जवळजवळ निलम ते, येतील, last comment. तसा स्पष्ट निलम ते होईल. अगदी last comment, आणि आपल्याकडे हे- वेळ संपला. ही काही यांची पहिली नाही, यांची कारण सातत्याने सामनातली टीका हे उदाहरण दिलं जातं विरोधी झाले पक्षाकडे. तरी सुद्धा नाही, सामना जनतेचं मन जे आहे ते बोलत असतं. आमची कुठेही वैयक्तिक टीका नव्हती, आमचे वैचारिक मतभेद होते. त्यामुळे वैचारिक मतभेद असले तरी व्यापक राष्ट्रहितासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येणारं शिवसेना भाजप कुठे, आणि राष्ट्रीय हितापेक्षा सुद्धा राज्याच्या हितापेक्षा सुद्धा एकमेकाला शत्रुस्थानी पाडून अशा पद्धतीची वैयक्तिक वैर करणारा काँग्रेस राष्ट्रवादी कुठे, हे चित्र जनतेच्या समोर गेलेलं आहे. याच्यात कुठलीही शंका नाही आहे. बरं, चला, म्हणजे वैचारिक मतभेद होते आपले जे झालेले होते ते, आणि यांची तुतुमेमे सुरू आहे असं एकूणच म्हणणं आहे. खूप धन्यवाद सगळ्या मान्यवरांचे. हरीश शिरोगे, उमेश पाटील, जयंत माइंडकर, गणेश ठाके आणि निलमताई गोरे या चर्चेत सगळेजण सामील झालात. अर्थात येणाऱ्या काळामध्ये आता बघायला लागेल ही तुतुमेमे जी आहे ती किती वाढत चाललेली आहे. सध्या तरी मात्र एवढं दिसतंय की भाजप आणि शिवसेनेनं राजकीय अपरिहार्यता का होईना म्हणून शांततेनं एकमेकांबरोबर वागण्याचं ठरवलंय. एनसीपी काँग्रेस काय करते ते बघावं लागेल. वेळ झाली तर थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पात्रा TV 9 मराठी. विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला. पवार साहेबांनी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल केलेलं विधान हे अतिशय दुर्दैवी होतं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.